जय मित्रांनो, मी दीपक कुरनोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एसएससी जीडी 100 डे चॅलेंजच्या डे 24 मध्ये. मित्रांनो, डे 23 ला आपण सरळ व्याज हा टॉपिक चालू केला होता, बरोबर. आणि कालच्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सरळ व्याजचे जितके इम्पॉर्टंट पॉइंट आहेत किंवा जितके इम्पॉर्टंट कंटेंट आहेत, जितके त्यामध्ये मुद्दे येतात ते सगळे एक्सप्लेन केलं होतं. आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण टोटल या सरळ व्याजच्या 3 टाइप बघितलं होतं. ठीक आहे, तिन्ही टाइप मी सलग घेतल्या होत्या. जवळजवळ 1 तासाचं आपलं लेक्चर कालचं अपलोड केले. ते जर तुम्ही बघितला नसाल तर ते पहिला बघून घ्या, कारण त्याच्या पुढचा टाइप जे आहे टाइप 4 ती मी आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. आता तुम्हाला कालच्या लेक्चरवरून लक्षात आलंच असेल की सरळ व्याज आपल्याला जितका अवघड वाटतो तितका अवघड टॉपिक नाही, खूप सोपा आहे. एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलेच्या रिलेटेड सगळं आहे. कोणता फॉर्म्युला होता रे तो? एक फॉर्म्युला सांगा मला पहिला. कोणता फॉर्म्युला होता? SI सरळ व्याज बरोबर PTR भागिले 100. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले कालावधी गुणले रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजदर भागिले 100. बरोबर. तर या फॉर्म्युलेच्या रिलेटेड ऑल एक्झाम्पल्स आपण काल बघितली होती. सरळ व्याज कसं काढायचं, मुद्दल कशी काढायची, कालावधी कसा काढायचा, रेट ऑफ इंटरेस्ट कसं काढायचा आणि अमाऊंट म्हणजे रास कशी काढायची. रास बरोबर काय? मुद्दल अधिक सरळ व्याज. तर हे सगळं जे आहे ते आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. त्याच्या रिलेटेड वेगवेगळे प्रश्न सुद्धा घेतले होते. तर टाइप 4 जे आहे, पुढची टाइप जे आहे ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघूया. पण त्याआधी आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे न्यू इयर चालू झाले. तर न्यू इयर निमित्त आपली एसएससी जीडी चा जो स्टडी गट्टा आपला जो ऍप आहे, त्या स्टडी गट्टा ऍपवर एसएससी जीडी ची जी आपली अर्जुन बॅच आहे यावर्षी 2025 ची, ते अर्जुन बॅच या न्यू इयर निमित्त सगळ्यात कमी किमतीत देत आहे. ठीक आहे, आजपर्यंत इतकी कमी किमतीत मी कुठली बॅच दिलेली नव्हती. आता द्यायचं कारण एकच की तुमच्याकडे पण फक्त 1 महिना शिल्लक आहे, कारण फेब्रुवारी मध्ये एक्झाम आहे, जानेवारी 1 महिना शिल्लक आहे, 30 दिवस आहेत. ओके, तर 30 दिवसामध्ये तुम्ही मॅथमॅटिक्सचे डेली 3 लेक्चर जरी केला तरी तुमचा मॅथ्स कव्हर होऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे मॅथ्स अँड रिजनिंगचे लाईव्ह लेक्चर, हिंदी जीके, पीडीएफ नोट्स, टॉपिक वाइज टेस्ट, प्रॅक्टिस सेट अँड पीडीएफ नोट्स प्लस फ्री मॉक टेस्ट. ओके, 50 प्लस फ्री मॉक टेस्ट, फुल मॉक टेस्ट ज्या की मराठी मधून असणार आहे, त्या तुम्हाला या बॅच मध्ये फ्री मध्ये मिळतात. फक्त 50 प्लस फ्री मॉक टेस्टच काही लोक 200-250 रुपये घेतात. ठीक आहे, पण आम्ही त्या बॅच मध्ये तुम्हाला फ्री मध्ये देतोय. तर ही ऑफर 1 जानेवारी पासून फक्त 5 जानेवारी पर्यंत असणार आहे. 5 जानेवारी नंतर परत याची प्राइस वाढेल. तर याची प्राइस आता आहे फक्त 199 रुपये. तर जॉईन करा ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी. ओके, तर चला आपण लेक्चर कडे वळूया. आता बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिला मी टाइप्स कव्हर केले, तर आता टाइप 2 लिहिले मी, कारण मागच्या ज्या टाइप 3 होत्या त्या मी एकात कंबाईन करून सगळे एक्झाम्पल्स घेतले होते. आता टाइप 2 काय बघूया आपण. टाइप 2 मध्ये बघा, एखादी मुद्दल 3 वर्षात 650 रुपये आणि 4 वर्षात 754 रुपये होते, तर ती मुद्दल किती असेल. आता फॉर एक्झाम्पल समजा मी ही टाइप 2 जी घेतोय, ही कशा रिलेटेड असणार आहे सांगू. ही रिलेटेड असणार आहे डिफरन्स ऑफ सिंपल इंटरेस्ट, म्हणजे जो सरळ व्याजातला फरक आहे त्या सरळ व्याजातील फरकाच्या रिलेटेड ही पूर्ण टाइप असणार आहे. ओके, म्हणजे आपण जी गेल्या टाइप मध्ये आता मी तुम्हाला सांगितलं की काय काय बघितलं, काय काय काढायला शिकवलं, तर या टाइप मध्ये आपण काय शिकायचं आहे, सरळ व्याजाचा फरक दिलेला असेल आपल्याला. काय दिलेला असेल? सरळ व्याजाचा फरक दिलेला असेल. फॉर एक्झाम्पल 8 वर्षाचं व्याज आणि 2 वर्षाचं व्याज, ह्या दोघांमधला फरक काढून त्याच्यावर तुम्हाला मुद्दल काढायची असेल, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा असेल. ठीक आहे, म्हणजे फरका रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत. आता हे एक्झाम्पल काय सांगते मला की एक मुद्दल आहे, ती 3 वर्षात 650 रुपये होते. ठीक आहे, आणि 4 वर्षात 754 रुपये होते. तर ती मुद्दल किती असेल विचारले मला. ती मुद्दल काढायची, पण कशावरून काढायची आहे? 2 वर्षाच्या रास दिले, म्हणजे 3 वर्षानंतर इतके होते मुद्दल आणि 4 वर्षानंतर इतके होते. याच्यावरून मी सरळ व्याज काढू शकतो आणि मला सरळ व्याज मिळालं तर मुद्दल मिळायला अवघड जाणार नाही. ओके, नोव्हेंबर 2021 ला आलेला प्रश्न आहे बघा. समजा ती मुद्दल जी आहे ती मी ए मानतो. ओके, ही ए जी मुद्दल आहे ही काय सांगितले त्यांनी, 3 वर्षात 3 इयर्स मध्ये किती होते? 650 होते. ओके,
आणि पुढे काय सांगितले त्यांनी 4 वर्षात 4 इयर्स मध्ये ही मुद्दल 754 होते. आता सिंपल काय करायचं, या दोघांमधला फरक काढा. कितीचा डिफरन्स आहे या दोघांमध्ये? कितीचा आहे? 754 आणि 650. 700 मधून 600 गेलं किती 100 आणि 4 मायनस करा 96. फरक कितीचा आहे? 96चा आहे. म्हणजे 96 रुपये वाढलेत. हे कधी वाढलेत सांगा? कधी वाढलेत 96 रुपये हे? कधी वाढलेत? तर 3 वर्षावरून 4 वर्षावर जाताना, म्हणजे 1 इयर मध्ये. ओके. आता 650 रुपये होते, एका वर्षात 754 झाले. याचा अर्थ काय? ओके 96 नाही 104 होणार. ठीक आहे, सॉरी 104 होणार. 104 होणार. तर 104 रुपये वाढलेत. किती वर्षात? एका वर्षात. याचा अर्थ काय? हे 104 जे आहे हेच काय असणार आहे? एका वर्षाचं सरळ व्याज असणार आहे. काय असणार आहे? एका वर्षाचं सरळ व्याज असणार आहे. कारण 650 वरून 754 जर एका वर्षात होत असतील तर वाढलेले अमाऊंट काय असणार आहे? व्याज असणार आहे. ओके. म्हणून मी काय लिहू शकतो? एक वर्षाचं सरळ व्याज SI बरोबर किती आहे? 104. मग आता मला मुद्दल काढायचे. सर मला 3 वर्षाची रास माहित आहे. 3 वर्षाची अमाऊंट किती झाली आहे? 650. मग या 3 वर्षाच्या अमाऊंट मधून जर मी 3 वर्षाचं व्याज वजा केलं तर मला मुद्दल मिळेल. बरोबर. 3 वर्षाची अमाऊंट आहे माझी रास आहे, त्यातून जर मी 3 वर्षाचं व्याज वजा केलं तर मला काय मिळेल? मुद्दल मिळेल. म्हणून मी काय करतो? 3 वर्षाचं व्याज काढून घेतो. 3 इयर्स SI सिंपल इंटरेस्ट. तर ते किती येईल? 104 एका वर्षाचा आहे, गुणले 3 करा सर, 3 वर्षाचं मिळेल. किती होईल ते? 312. कारण 4 त्रिकम 12 आणि 10 त्रिक 30 होईल. ठीक आहे, 312. आता मला मुद्दल बरोबर किती घेता येईल? मग मुद्दल बरोबर 3 वर्षाचं जी रास आहे ती किती आहे? 650 वजा 3 वर्षाचं व्याज किती आहे ते? 312. आता 600 मधून 300 गेलं, 300 तर शिल्लक राहील आणि 50 मधून 12 वजा करा, किती होईल? 38. 338 काय होईल? माझं उत्तर असेल ऑप्शन डी. क्लिअर? म्हणजे कशा पद्धतीने काढायचं हे तुम्हाला समजलं. काय दिले इथं? वेगवेगळ्या वर्षांचं रास दिली. हे सरळ व्याज नाही. ही जी दिली त्यांनी ही आहे अमाऊंट. काय? अमाऊंट. ज्याला इंग्लिश मध्ये आपण अमाऊंट म्हणतो त्याला मराठीत काय म्हणतो? रास म्हणतो. ओके. रास दिले आणि त्याच्यावरून मला काढायची होती काय? मुद्दल. आणि ती मी काढली सुद्धा. अगदी सोपं आहे. ओके. तर याच्या पुढचं एक्झाम्पल बघा. रुपये X मुद्दल 3 वर्षात 10,483 आणि 7 वर्षात 12,727 होते. तर सरळ व्याज असताना X ची किंमत किती? इथं पण X ची किंमत म्हणजेच काय? मुद्दल आहे. X म्हणजेच काय? मुद्दल आहे. आता मुद्दल काय होते म्हणून सांगितले त्यांनी? 3 वर्ष आणि 7 वर्षात दिले. 3 वर्षात काय होते? 10,483 आणि 7 वर्षात सांगितले. 4 वर्षात नाही, 7 वर्षात सांगितले त्यांनी किती होते? 12,727. आता बघा कितीचा डिफरन्स आहे? वजाबाकी करा. आता बघा 10,000 आणि 12,000. 12,000 मधून 10,000 जर मी मायनस केलं तर किती मिळेल मला? 2,000 तर मिळेलच. ठीक आहे. आणि 727 मधून 483 वजा करा. 727 मधून काय करा? 483 वजा करा. कितीने भाग जाईल बघा? 7 3 गेलं, किती उरेल? 4 उरेल. परत 12 8 गेलं, 4 उरेल. 7 5 गेलं, 2 उरेल. म्हणजे काय होईल माझा आन्सर? 2244 हे माझं काय आलं? व्याज आलं. पण हे व्याज किती वर्षाचं आहे हो? हे व्याज किती वर्षाचं आहे? हे व्याज आहे सर 3 वरनं 7 वर गेले, म्हणजे किती? 4 वर्षाचं. मग आता मला काय आलं? 4 वर्षाचं व्याज किती आहे? 2244. मग मी काय काढू शकतो? 1 वर्षाचं व्याज. 1 वर्षाचं SI काढू शकतो का? किंवा डायरेक्ट 3 वर्षाचं काढतो मी आता. डायरेक्ट 3 वर्षाचं कसं काढता येईल सांगा? डायरेक्ट 3 वर्षाचं कसं काढता येईल? काय करायचं? व्याज किती आहे? 2244 भागिले किती वर्षाचं आहे? 4 वर्षाचं. गुणले काढायचं किती वर्षाचं आहे?
3 वर्षाचं. असं केलं की डायरेक्ट तुम्हाला 3 वर्षाचं व्याज मिळेल. किती मिळेल बघा ते? भाग द्या. 4 एके 4, 4 पंचे 20, 4 संग 24 आणि 4 एके 4. बरोबर? म्हणजे 561 गुणिले 3 करा आता. 3 एके 3, 3 संग 18. बरोबर का? हातच्याला येईल 1, 3 पाची 15 आणि 16. 1683 काय झालं? 3 वर्षाचं व्याज झालं. सर मला काढायचे आहे काय? मुद्दल पी. मुद्दल बरोबर काय? रास किती आहे 3 वर्षाची? 10,483 रुपये. वजा काय करतो मी? वजा करतो 1683. आता बघा 10,483 मधून 1683 वजा करा. एक तर 1000 वजा केलं 10,000 मधून तर 9,000 होईल आणि 483 वजा 1683 200 वजा होईल 8,800 आन्सर येईल बघा. किती होईल आन्सर? 8,800. ऑप्शन बी. आता वजाबाकी मी इथे डायरेक्ट करतोय कारण तुम्ही हे इथं साईडला असं लिहून अशा पद्धतीने केला तरी काय चालते, पण मोस्टली टाइम वाचवायचा असतो आपल्याला, त्याच्यामुळं सवय लावा. असं करायची सवय लावा डायरेक्टली, जेणेकरून तुमचा वेळ वाचला पाहिजे तिथं. ठीक आहे? वेळ वाचला तर तुमची एक्झाम चांगली जाणार आहे. पेपर कव्हर झाला पाहिजे. अगदी तुमचे जे 80 प्रश्न येणार आहेत ते 60 मिनिटात तुमचे सॉल्व्ह झालेच पाहिजे. ओके, 60 मिनिटात तुमचे 80 प्रश्न जर सॉल्व्ह झाले, व्यवस्थितपणे पेपर दिला तर सिलेक्शन होणार आहे. आणि आता SSC GD त्या पद्धतीनं राहिली नाही की सर आपला पेपर आहे 100 मार्काचा, 70 पडलं तर सिलेक्शन होईल. नाही, 160 मार्काचा पेपर होतोय. ठीक आहे? आणि 160 ला 90-95 कट ऑफ लागेल असंही नाही. 124 प्लस कट ऑफ जातोय महाराष्ट्राचा. 124 प्लस फायनल कट ऑफ. तर हा कट ऑफ मिळवण्यासाठी ना तुम्हाला पेपर कव्हर करावा लागेल. सगळे क्वेश्चन व्यवस्थित अटेम्प्ट करावे लागतील. ठीक आहे? तरच तुम्हाला स्कोर व्यवस्थित होऊ शकतो. फक्त तुमच्या बाजूने एकच गोष्ट आहे यामध्ये की निगेटिव्ह मार्किंग यावेळेला 0.25 आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 केले त्यांनी. त्याच्यामुळं हा एकच फायदा आहे की तुमचा स्कोर तुम्ही वाढवू शकता. अजून 1 महिना आहे पूर्ण तुमच्याकडे. अभ्यास करा. जे टॉपिक येत नाहीत तेच टॉपिक रिवाइज करा. ठीक आहे? फुल मॉक टेस्ट द्या. फुल मॉक टेस्ट जर मिळत नाहीत तर आपल्या ॲपवर फ्रीमध्ये 50 फुल मॉक टेस्ट दिलेत सगळ्यांसाठी. फक्त बॅचवाल्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी. तर त्या फुल मॉक टेस्ट डेली सॉल्व्ह करा. त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर रोज येते. रोज एक मॉक टेस्ट असते आपली मराठीमध्ये. तर त्याची टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून जॉईन करा. त्या फुल मॉक टेस्ट द्या. त्याचा ॲनालिसिस करा. आपले कुठले क्वेश्चन चुकतायत, आपल्याला किती मार्क पडतायत, हे सगळं बघा. ठीक आहे? आणि त्याच्यानुसार अभ्यास सुरू करा. कारण यावेळी जर GD क्लिअर झाली नाही तर आपल्याला टोमणे मारणारे तोंड भरपूर आहेत. शेजारी, पाहुणे, मित्र भरपूर जण आहेत. विचारता असतीलच भरपूर तुम्हाला पण गल्लीत. अजून किती वर्ष प्रॅक्टिस करणार आहेस? रनिंगला वगैरे जाताना भरपूर जण म्हणत असतील, अरे कधी होणार तुझं? काय होणार? ठीक आहे? त्याच्यामुळे अभ्यासला लागा आणि डोक्यात एकच ठेवा. काय ठेवायचं? ज्या पारावर बसून आपल्याला लोक नाव ठेवतात ना, तिथं जाऊन आपल्याला यशाचा गुलाल उधळायचा. ठीक आहे? त्याच्यामुळं हे डोक्यात ठेवून अभ्यास करा. चला पुढे जाऊ आपण. काय बघा, सरळ व्याजाने एक निश्चित मुद्दल 2 वर्षात 900 होते आणि 4 वर्षात 1080 होते, तर व्याजदर किती? आता त्यांनी काय सांगितलंय? 2 वर्षात किती व्याले? 900 व्याले आणि 4 वर्षात, आता इथे व्याजदर काढायला लावलाय, वेगळा आहे थोडस. फेब्रुवारी 2024 ला आले. 4 वर्षात किती होते? 1080 होते. मग सर वर्षातला डिफरन्स कितीचा आहे? 2 वर्षाचा. रकमेतला डिफरन्स कितीचा आहे? 180चा. मग आता याच्यावर मी मुद्दल काढू शकतो का? याच्यावर मी मुद्दल काढू शकतो? हो सर, काढू शकतो. कसं काढणार? P बरोबर 2 वर्षात किती होते? 900 रुपये व्याज रास होते. वजा काय करतो मी? सर हे 2 वर्षाचंच तर व्याज आहे. 180 रुपये काय 2 वर्षाचंच तर व्याज आहे. म्हणून मी काय करतो? 180 वजा करतो. मुद्दल किती आली माझी? 720 रुपये. बरोबर. आता त्यानंतर विचारले काय त्यांनी? तर व्याजदर किती?
आता आपल्याला मुद्दल विचारले नाही, व्याजदर विचारलाय, रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय. मग रेट ऑफ इंटरेस्ट कसा काढू शकतो मी? व्याज किती आहे? 180 रुपये बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल 720 गुणले कालावधी. किती वर्षाची घेतलाय आपण व्याज? तितका कालावधी घ्यायचा. 2 वर्षाचं व्याज घेतले तर 2 वर्ष कालावधी गुणले रेट ऑफ इंटरेस्ट मला काढायचा म्हणून आर आहे तसं भागिले 100. शून्यला सर शून्य कॅन्सल झालं. ओके, आता काय होईल? बे के बे, बे पंचे 10. चला सॉल्व करा. आर बरोबर 180 गुणिले 5 भागिले 72. कितीने भाग जाऊ शकतो रे? 9 न जातो बघा. 8 9 किंवा 9 8 72. 9 दुनी 18 0 आहे तसं. 20चा 100 होईल. 8 ने 100ला तर भाग नाही जाणार. ठीक आहे, पॉइंट मध्ये आन्सर येते का? बर सॉल्व करू आपण. किती होईल? बे चौक 8. ओके, बे पंचे 10 सॉरी बे न भाग देतो ना, सो 4 न डायरेक्ट भाग देतो रे इथं बे न देण्यापेक्षा. 4 दुने 8 आणि 4 पंचे 20. 5चा 25/2 म्हणजेच किती रे? 12.5%. काय आला माझा रेट ऑफ इंटरेस्ट? 12.5% ऑप्शन बी. फक्त कॅल्क्युलेशनला वेळ लागू नये याची काळजी घ्यायची. कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायची. आणि कॅल्क्युलेशन स्पीड कशाने वाढते? प्रॅक्टिस करू. ओके, तर अशा टाईपनं आपण काय काढू शकतो? या टाईपचे रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा काढू शकतो. सरळ व्याज जर दिलेला असेल किंवा रास मधला डिफरन्स दिला असेल, ओके, 2 वर्षाच्या रास मधला डिफरन्स दिला असेल तर त्याच्यावरून आपण मुद्दल काढू शकतो. आणि एकदा आपल्याला मुद्दल मिळाली तर त्यावरून आपण रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदर सुद्धा काढू शकतो. ओके, तर बघा नेक्स्ट आगे क्या है? आगे एक निश्चित रक्कम सरळ व्याजाने 3 वर्षात 26,980 होते आणि 8 वर्षात 40,280 रुपये होते, तर व्याजदर किती? आता त्यांनी काय सांगितलंय? 3 वर्षात किती होते? 26,980 आणि 8 वर्षात 8 इयर्स मध्ये किती होते? 40,280. इथं पण काय करणार सर? वजाबाकी करा. कशाची? 40,280 वजा 26,980. 980 ला 980, 80 ला 80 जाऊ दे आपलं. 12तनं 9 गेलं किती उरलं? 3 उरलं. आणि 10तनं 7 गेलं 3 उरलं. परत 4तनं 3 गेलं 3 उरलं. म्हणजे डिफरन्स कितीचा आहे रे? सॉरी, इथं 3 नाही रे, 1 उरणार. मी म्हटलं 3 कसं उरेल? किती उरेल? 3 उरेल. डिफरन्स कितीचा आला सांगा माझा? डिफरन्स आला 13,300चा. 13,300चा. किती वर्षाचं व्याज आहे? किती वर्षाचं आहे? 3 पासून 8 पर्यंत गेले म्हणजे 5 वर्षाचं व्याज आहे. 5 वर्षाचं व्याज किती आलं? 13,300. ओके, आता मला काय काढायचे? मुद्दल काढायचे. ओके, मुद्दल मी आता कशा पद्धतीने काढू शकतो बघा. 13,300 जर 5 वर्षाचं असेल तर 3 वर्षाचं मी व्याज काढून घेतो. ओके, 3 वर्षाचं व्याज काढून घेतो. 3 वर्षाचं SI काढून घेतो. कारण मला इथं 3 वर्षाची रास दिले त्याच्यावर मला मुद्दल काढता येईल. इथं मला डायरेक्ट मुद्दल कळत नाही. त्याच्यामुळे 3 वर्षाचं व्याज बरोबर कसं असेल सांगा? कसं काढेन मी? 5 वर्षाचं किती आहे? 13,300 भागिले 5. हे झालं 5 वर्षाचं गुणिले 3. 3 वर्षाचं काढायचं असेल तर. आता भाग जातो डायरेक्ट 5 न. 5 एके 5. 5 दोन्ही 10. 5 सत्ते 35 जाणार नाही. 5 सक्क 30. 5 सक्क 30. 0 आहे असं. ओके, गुणले 3 करा. 3 0 0 3 संग 18. 3 संग 18 आणि 1 19. 3 दोन्ही 6 आणि 1 7. मुद्दल किती आली माझी? 7,980 रुपये. ही झाली माझी काय? सॉरी, हे झालं माझं 3 वर्षाचं व्याज. 3 वर्षाच्या व्याजवरनं मला काय काढायला लागेल आता? मुद्दल काढायला लागेल. म्हणजे पी बरोबर किती येईल? पी बरोबर येईल माझं 26,980 वजा 7,980. माझी मुद्दल येईल सर 26 मधून 7 वजा करा. किती होईल? 19,000. सर माझी मुद्दल किती आली? 19,000. आता सर मला काढायचं आहे काय? व्याजदर. व्याजदर कसा काढेन मी? सरळ व्याज किती आहे? 3 वर्षाचं 7,980 किंवा 5 वर्षाचं घेऊ का रे? नको, 3 वर्षाचं असू दे, काय प्रॉब्लेम नाही.
बरोबर रेट ऑफ इंटरेस्ट सॉरी मुद्दल किती आहे 19,000 गुणले कालावधी किती आहे सरळ व्याज किती वर्षाचं घेतलंय तितका कालावधी घ्यायचा सरळ व्याज घेतलंय मी 3 वर्षाचं म्हणून कालावधी 3 वर्ष गुणले काय करतो मी इथं रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे आर आहे असं ठेवतो भागिले 100 आता सर 2 शून्यला तर 2 शून्य माझी पहिला कॅन्सल होतील भाग कितीने जातो बघा इथं कितीने भाग जाईल ओके एक मिनिट भाग देऊया इथं 5 न देतो मी 5 त्रिकम 15 5 40 बरोबर 38 ने गेला इथं कितीने जाईल बघा 5 एके 5 राहिले किती 2 5 वजा 25 राहिले किती 4 5 9 45 राहिले किती 3 5 सक 30 38 आहे इकडे 96 आहे ओके कितीने भाग जाईल बघा परत इथं 3 न जाईल 3 एके 3 3 5 15 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 तर आन्सर परत कितीने भाग जातो बघा इथं 38 आहे इथं 32 आहे कितीने भाग जाईल सांगा 2 न घालवतो मी परत बे के बे 9 18 इथं बघा बे दोन्ही 4 बे सक 12 बे सक 12 म्हणजे आन्सर काय येईल माझं आन्सर येईल 266 भागिले 19 आन्सर मला 19 म्हटल्यावर इथं 19 एक्के 19 बरोबर आणि राहिलं किती 7 राहिले किती 7 19 चोक किती होईल 19 चोक किती होईल 76 होईल का बरोबर म्हणजे आन्सर येईल माझं 14% आन्सर येईल माझं 14% ऑप्शन सी क्लिअर काही अवघड नाही यामध्ये पण काय काय केलं आपण 3 वर्षाचा आणि 8 वर्षाचा आपल्याला रास दिलेले आहे त्याच्यावरून मला 5 वर्षाचं सरळ व्याज मिळालं 5 वर्षाच्या सरळ व्याजवरून मी 3 वर्षाचं सरळ व्याज काढलं ते 3 वर्षाचं सरळ व्याज 3 वर्षाच्या रास मधून वजा करून मी मुद्दल काढली आणि मुद्दल काय केले आपण सरळ व्याजाच्या फॉर्म्युल्यात ठेवली सरळ व्याज माझं 7,980 मुद्दल माझी 19,000 गुणले सरळ व्याज 3 वर्षाचं घेतलंय म्हणून कालावधी सुद्धा 3 वर्ष गुणले रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे आर आहे तसा भागिले 100 ओके कॅल्क्युलेशन केलं तर मला आर ची व्हॅल्यू मिळाली 14% आर ची व्हॅल्यू काय मिळाली मला 14% ऑप्शन सी माझं उत्तर असणार ओके काही अवघड नाही चला पुढे बघूया एखादी रक्कम साध्या व्याजाने ठीक आहे तर साध्या व्याजाने म्हणजे सरळ व्याजाने ठीक आहे साध्या व्याजाने 3 वर्षात 3 इयर्स मध्ये आता हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे लक्ष द्या 3 वर्षात 17,925 होते आणि 7 वर्षात इन 7 इयर्स ओके आफ्टर 7 इयर्स इट बिकम्स 21,825 ओके 3 वर्षात 17,925 आणि 7 वर्षात 21,825 होते तर त्यांनी काय सांगितलंय त्यांनी सांगितले की दुप्पट व्याजदराने 18,500 ही रक्कम 4/2/5 वर्षात किती सरळ व्याज देईल असं विचारलं बघा त्यांनी विचारले काय हा डाटा दिलाय आणि ही जी रक्कम 3 वर्षात 17,925 झाले 7 वर्षात 21,825 झाले याचा जो व्याजदर आहे त्याच्या दुप्पट व्याजदराने दुसरी एक रक्कम आहे 18,500 ती 4/2/5 वर्षात किती होईल विचारले म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हा जो दिलेला डाटा आहे याचा मला व्याजदर काढायचा आहे आणि त्याच्या व्याजदर वरून तो दुप्पट करून पुढच्या डाटामध्ये यूज करायचा आहे ओके सगळ्यात पहिला काय करूया आपण यावरून व्याजदर काढून घेऊया आता फरक किती आहे 21 मधून 17 वजा करा 4 21 मधून 17 वजा केला किती होईल 4 आणि 800 मधून 900 वजा केला तर मायनस त्यातनं होईल म्हणजे 3,900 डिफरन्स येईल का रे चेक करा 3,900 डिफरन्स येईल का ओके सर येईल गॅप कितीचा आहे 4 वर्षाचा आहे सर 4 वर्षाचं व्याज 3,900 आहे मग किती 2 वर्षाचं किती होईल काढा सॉरी 3 वर्षाचं किती होईल काढा 3 वर्षाचा रेट ऑफ इंटरेस्ट सॉरी सरळ व्याज किती होईल सर 4 वर्षाचं 3,900 आहे भागिले 4 गुणले काढायचं आहे सर मला 3 वर्षाचं मग काय करू तुम्ही 4 एके 4 किती होईल 4 9 36 उरलं किती 3 4 7 28 उरलं किती 2 4 5
20. 975 गुणिले 3. 975 गुणिले 3 करा. किती मिळेल मला? 3 15, हातच्याला 1, 3 7 21 आणि 1 22, हातच्याला 2 जातं. 9 त्रिक 27 आणि 2 29. किती आलं? 29 25 किती वर्षाचं? 3 वर्षाचं. सर मग मला मुद्दल काढायची आहे, आता पी काढायचे. पी बरोबर काय होईल? 17,925 वजा 2,925 काय येईल? 15,000 येईल का? मुद्दल किती आली माझी? 15,000 आली. बरोबर. आता काढा. सर एस आहे, सरळ व्याज किती आहे? 2,925 आहे. सर मुद्दल किती आहे? 15,000 आहे. बरोबर. गुणले सर सरळ व्याज किती वर्षाचा आहे? हे सरळ व्याज 3 वर्षाचा आहे. गुणले सर रेट ऑफ इंटरेस्ट भागिले घ्या सर 100. 2 शून्यला सर 2 शून्य तुम्ही तर कॅन्सल करताच कायम, ते काय तुम्हाला सांगायला लागत नाही. आता काय करतो मी इथं 3 न पहिला भाग देऊ का? ठीक आहे, 3 न भाग देऊया. 3 एके 3. थोडासा चॉक चेंज करतो. 3 एके 3. इथं 3 न जाईल ना रे? ओके, 3 न जाईल. काय होईल बघा? 3 9 27 उरलं 2. 3 7 21 उरलं 1. 3 5 15. आता कितीनं भाग जातो बघा? इथं 975 आहे, इथं 150. आय थिंक मला 25 न भाग घालवता येईल इथं. ठीक आहे. 25 चोक 100, 25 5 25 25 सक्क 150 होईल. आणि इथं बघा काय करता येईल मला? पहिला इथं 25 आहे ना, 25 त्रिक 75. 75 राहिलं किती? आय थिंक इथं राहील किती? 75 आहे म्हटल्यावर 25 मधून 3 वजा करा, 22 राहील ना शिल्लक. 22 म्हटल्यावर इथं 225 होईल. आणि 225 म्हटल्यावर 25 9 225 येतं. ओके, 25 9 225 येतं. 39 गुणले 6 करा. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती होईल बघा? 39 गुणले 6 नाही, सॉरी, 39 भागिले 6 होईल. ओके. आता हा रेट ऑफ इंटरेस्ट मी काय करतो? इथं न लिहिताना पुढे घेतो डायरेक्ट. पुढे काय होईल बघा? रेट ऑफ इंटरेस्ट बरोबर आर बरोबर हे 39 आहे असं वर राहील भागिले 6 आहे. बरोबर. भागिले हे गुणाकारात 6 आहे, भागाकारमध्ये जाईल. आता 6 6 36 उरलं किती? 3 पॉईंट दिला 30 होईल. 6 पंचे 30. म्हणजे जो माझा व्याजदर आहे तो 6.5% आला. व्याजदर किती आला? 6.5%. आता त्यांनी पुढे काय सांगितले? दुप्पट व्याजदराने 8,500 ची मुद्दल 4.5 वर्षात किती सरळ व्याज देईल? मग मला काढायचं काय आता? एस आय काढायचं आहे, सरळ व्याज. त्यांनी मुद्दल किती सांगितले? 18,500 ची मुद्दल. किती वर्षात म्हटले? 4 2/5 वर्षात. म्हणजे 4 पंचे 20, 20 आणि 2 22/5. ते नंतर लिहितो मी (5) गुणले 6.5 आहे. दुप्पट व्याजदर म्हटले 6.5 च्या दुप्पट किती? 13 भागिले काय होईल? 100 गुणले 5. हे 5 कुठलं आलं सर? 22/5 आलं. ठीक आहे. आता बघा सॉल्व करा. 2 झिरोला सर 2 झिरो तर मी कॅन्सल करतो. 5 एके 5, 5 त्रिकम 15 राहिले किती? इथं 3 शिल्लक राहील. 5 7 35, 7 वजा 35. ठीक आहे. आता गुणाकार करा सर. गुणाकार केला माझा आन्सर डायरेक्ट येईल बघा. 7 दुनी 14 आणि 4 त्रिकम 12. युनिट डिजिट माझा 2 येतो म्हटल्यावर आन्सर ऑप्शन सी असणार आहे, कारण युनिट डिजिट 2 असणारा फक्त एकच ऑप्शन मला दिसतोय. म्हणून माझं उत्तर असेल 10,582 रुपये. त्याच्या दुप्पट व्याजदराने 18,500 ही रक्कम 4 2/5 वर्षात 10,582 इतकं सरळ व्याज देईल. क्लिअर? पूर्ण वाक्यात उत्तरले असतात नाही का, तसं सांगितलं तुम्हाला. ओके, चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समान सरळ व्याजाने, सरळ व्याज इथं समान आहे. एक मुद्दल जी आहे ती 4 वर्षात 13,200 आणि 8 वर्षात 16,400 होते. ओके. त्यानंतर बघा, तर तीच मुद्दल 10% व्याजदराने 3/5 वर्षात किती व्याज देईल? सिंपल आहे. इथं पण काय काढायचं आहे? मुद्दल काढायची आहे. त्याच्यावर 10% व्याजदर लावायचा आहे आणि 3/5 वर्षात ती किती व्याज देईल हे काढायचे आहे. मग किती वर्षाची मुद्दल दिली त्यांनी? 4 वर्षात त्यांनी सांगितले 13,200 अमाऊंट होते आणि 8 वर्षात 8 इयर्स मध्ये त्यांनी सांगितले 16,400 अमाऊंट होते. सर मला इथे क्लिअरली दिसते जो डिफरन्स आहे यामधला, तो किती आहे? 32 दुनी 64, 3,200 आहे. ओके. आणि यामधला डिफरन्स किती आहे?
4 वर्षाचा. सर मला त्यांनी 4 वर्षाचं व्याज डायरेक्ट दिलं आता इथं. 4 वर्षाचं व्याज किती झालं? 3200. मग मी डायरेक्ट पी काय काढतो? 13,200 वजा 4 वर्षाचं किती आहे? 3200. बरोबर प्रिन्सिपल मला किती मिळालं? 10,000. सर रक्कम आता माझी 10,000 आहे. ओके. किती आहे मला काढायचं काय? किती व्याज देईल? म्हणजे काढायचं आहे मला सरळ व्याज. बरोबर मुद्दल सर माझी 10,000 आहे. गुणले त्यांनी सांगितलंय की 10% व्याजदरानं काढायचं आहे. गुणले त्यांनी सांगितलंय की 3/1/5 वर्षात म्हणजे 5 त्रिकम 15 आणि 1 16/5. 16/5 म्हणजेच काय? 500 करू शकतो मी डायरेक्ट. डायरेक्ट 500 करतो की काय फरक पडतोय? बरोबर. 2 शून्याला सर 2 शून्य कॅन्सल करा. 5 एके 5, 5 दोन्ही 10 करा. 16 दोन्ही 32 आणि 2 शून्य आहेत असं. म्हणजे काय होईल आन्सर? 3200. ती जी रक्कम आहे ती 10% व्याजदराने 3/1/5 वर्षात 3200 रुपये व्याज देईल. क्लिअर? तर इथं आपण काय शिकलो? रास मधला जर फरक दिला असला, रास मधला जर फरक दिला असला तर आपण त्याच्यावरून रेट ऑफ इंटरेस्ट कसा काढायचा, मुद्दल कशी काढायची हे शिकलो. ओके. आणि सरळ व्याज कसं काढायचं हे पण शिकलो. ओके. तर आजचं लेक्चर मी इथं सेंड करतो. तर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. ठीक आहे. कारण आपण डेली लेक्चर देत चालू आहे पण सबस्क्रायबर अजून भरपूर कमी आहेत. ओके. तर ते लवकरात लवकर 3,000च्या पुढे न्या. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील करायला सांगा. ओके. तर चलो बाय. जय हिंद.